आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला. मंदिर तुझे सुंदर पावन, मंदिर तुझे सुंदर पावन, मनात मुछा तुझेच चिंतन, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला. आजची मिसा पुढील हेतूंसाठी अर्पण करण्यात येत आहे. आलेक्स करवालो यांचा वाढदिवसानिमित्त देवाचे आभार. प्राजक्ता आल्मेडा हिचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त देवाचे आभार. स्वर्गवासी क्लेमेंट अलोस यांची महिन्याची मिसा, त्याचप्रमाणे अनामिक व्यक्तीचा वाढदिवस आहे, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. आपल्या सर्वांच्या हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याचे प्रेम व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. या नवीन दिवसाबद्दल आणि रात्रभर प्रभूनं आपलं रक्षण केलेलं आहे, त्याबद्दल देवाला धन्यवाद देऊया. आज ख्रिस्त सभा स्कॉटलंडची संत मार्गारेट आणि संत गर्ट्रूड कुमारिका यांचा स्मृतिदिन साजरा करत आहे. या अतिपवित्र मिस्सा बलिदानामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत, म्हणून आपल्या हातून घडलेल्या अपराधांची आठवण करून प्रभूकडे पश्चातापी अंतकरणानं क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वैगयने मी फार पापी केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करू व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभू दयाळा दया करा, प्रभू दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया करा. प्रभू दयाळा दया करा, प्रभू दयाळा दया करा. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू स्कॉटलंडच्या संत मार्गारेट हिच्या अंतकरणात गरिबांविषयी विशेष प्रेम निर्माण केलेस. आम्ही तिचे अनुकरण करावे व तुझ्या चांगुलपणाचे जिवंत चिन्ह बनावे, म्हणून तिच्या प्रार्थनेमुळं आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमीन. प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन. देवाने येशू ख्रिस्ताला केलेले हे प्रकटीकरण आहे. ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या आपल्या सेवकांना दर्शवण्याकरिता हे झाले, आणि त्याने आपल्या दूताला पाठवून त्याच्याकडून आपले सेवक योहान याला कळवले. त्याने देवाच्या वचनाविषयी आणि येशू ख्रिस्ताविषयी, म्हणजे त्याने जे जे पाहिले त्याविषयी साक्ष दिली. या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारा, ते ऐकणारे आणि त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे धन्य होत, कारण समय जवळ आला आहे. आशियातील 7 मंडळांस योहानाकडून जो आहे, जो होता आणि जो येणार, त्याच्यापासून त्याच्या राजासनासमोर जे 7 आत्मे आहेत त्यांच्यापासून इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही. जो आपल्या उजव्या हातात
सात तारे धारण करतो, सोन्याच्या सात समयामधून चालतो, तो असे म्हणतो, तुझे कृत्ये, तुझे श्रम आणि तुझा धीर ही मला ठाऊक आहेत. तुला दुर्जन सहन होत नाहीत. जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहोत असे म्हणतात, त्यांची परीक्षा तू केली आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले. तुझ्या अंगी धीर आहे. माझ्या नामामुळे तू दुःख सोसले आहेस आणि तू खचून गेला नाहीस. तरी तू आपली पहिली प्रीती सोडली. याविषयी तुला दोष देण्यात मला प्राप्त आहे. म्हणून तू कोठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर आणि पश्चाताप करून आपली पहिली कृत्ये कर. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद, विजयी जनांना मी जीवनाच्या झाडावरील फळ खावयास देईन. विजयी जनांना मी जीवनाच्या झाडावरील फळ खावयास देईन. जो मनुष्य दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. प्रतिसाद, विजयी जनांना मी जीवनाच्या झाडावरील फळ खावयास देईन. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते ते आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमजत नाहीत अशा झाडासारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीत जाते. प्रतिसाद, विजयी जनांना मी जीवनाच्या झाडावरील फळ खावयास देईन. दुर्जन तसे नाहीत, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे आहेत, कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा मार्ग विनाशाकडे जातो. प्रतिसाद, विजयी जनांना मी जीवनाच्या झाडावरील फळ खावयास देईन. जयघोष. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. हे परमेश्वरा, तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. संत लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू एरिहो जवळ आला तेव्हा एक आंधळा वाटेवर भीक मागत बसला होता. त्याने जवळून चाललेल्या लोकसमुदायाचा आवाज ऐकून विचारले, हे काय आहे? त्यांनी त्याला सांगितले, येशू नाझरेतकर जवळून जात आहे. तेव्हा तो ओरडून म्हणाला, ओ येशू दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून पुढे चालणाऱ्यांनी त्याला दटाविले. तरी तो अधिकच ओरडून म्हणाला, अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. तेव्हा येशूने उभे राहून त्याला आपणाकडे आणण्याची आज्ञा केली. तो जवळ आल्यावर त्याने त्याला विचारले, मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे? तो म्हणाला, प्रभू, मला पुन्हा दृष्टी यावी. येशू त्याला म्हणाला, तुला दृष्टी येवो, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तत्क्षणी त्याला दृष्टी आली आणि तो देवाचा महिमा वर्णित त्याच्या मागे चालू लागला. तेव्हा सर्व लोकांनी हे पाहून देवाचे स्तवन केले. प्रभूचे हे शुभ वर्तमान. 11व्या शतकामध्ये मार्गारेट ऑफ स्कॉटलंड हिनं आपल्या प्रजेसाठी खूप काही केलं. त्यावेळेला सेल्टिक पद्धतीचे ख्रिस्ती धर्म पाळणारे त्या काळातील ख्रिस्ती ह्यांना रोमच्या पोप महाशयांच्या अधिपत्याखाली आणण्याचं महत्त्वाचं काम संत मार्गारेट यांनी केलं. आणि त्या काळात राजांना प्रभावित करून
आपल्या प्रजेवर त्यांनी प्रेम करावं, जे गरजवंत आहेत त्यांना मदत करावी. आणि हे करत असताना तिनं अनेक मठ स्थापन केले, अनेक चर्चेस बांधली. स्कॉटलंडला जाण्याचा योग देवाच्या कृपेनं आलेला होता. आणि त्यावेळेला मी तिथं पाहिलं की तिच्या नावानं एडिनबर्ग इथं मोठं चॅपल आहे. आणि त्या ठिकाणी स्कॉटलंडची ती आश्रयदाती म्हणून तिला मानण्यात येतं. आणि म्हणून आज तिचा हा स्मृतिदिन ख्रिस्त सभा साजरा करून आपल्यासमोर एक आदर्श ठेवत आहे. आदर्श ख्रिस्ती जीवन कसं जगावं हे दाखविण्यासाठी ख्रिस्त सभेनं संत मार्गारेट ऑफ स्कॉटलंड आणि संत गर्ट्रूड ही कुमारिका होती, त्या दोघींचा आदर्श आपल्यासमोर ठेवलेला आहे. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहिलेलं आहे की एरियेजवळ एक आंधळा बसलेला होता. हाच तो बार्टिमियस, त्याचं नाव इथं नाही आहे, परंतु दुसऱ्या शुभवर्तमानामध्ये त्याला बार्टिमियस असं म्हटलेलं आहे. तोच तो आहे. हा बार्टिमियस शारीरिकदृष्ट्या आंधळा होता, परंतु त्याचा विश्वास हा मजबूत होता. त्याने येशूविषयी खूप ऐकलेलं होतं. आणि जेव्हा त्याला कळतं आवाज चाललेला आहे, गोंगाट चाललेला आहे, तो कदाचित कोणाला तरी विचारत असेल की काय चाललेलं आहे. आणि लोक त्याला सांगतात की येशू नाझरेतकर जवळून जात आहे. तेव्हा तो ओरडून म्हणाला, ओरडला. त्याचा आवाज येशूपर्यंत पोहोचविण्याचा तो प्रयत्न करत होता. आणि आपल्याला कल्पना आहे की जेव्हा शेकडो लोक आजूबाजूला असतात आणि आरडाओरडा करत असतात, तेव्हा एखाद्या माणसाचा आवाज एखाद्या व्यक्तीपर्यंत पोचवणं किती कठीण असतं. बाजारामध्ये समजा पूर्वी होळीच्या बाजारामध्ये असा गोंगाट ऐकायला यायचा, आता येतो की नाही मला माहिती नाही. परंतु अनेक लोक एकाच वेळेला बोलत असतात, त्यावेळेला एखाद्या व्यक्तीला हाक मारणं, तो आवाज त्याच्यापर्यंत पोचेल की नाही ह्याची शाश्वती नसते. परंतु बार्टिमियस ह्या आंधळ्या माणसानं, भिकाऱ्यानं येशूपर्यंत आवाज पोचावा म्हणून खूप प्रयत्न केला. परंतु तो ओरडत आहे, इतक्या जोरात ओरडत आहे, तर दुसऱ्या लोकांनी सांगितले गप. त्याला गप्प करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा आवाज येशूच्या कानावरती पोचलाच. आणि तो आवाज येशूनं ऐकला. ती एक आर्त हाक होती, विश्वासानं मारलेली हाक होती. आणि म्हणून येशू थांबतो आणि लोकांना सांगतो की त्याला माझ्याजवळ घेऊन या. जे लोक आता त्याला गप्प बसवत होते, अगोदर गप्प बसवत होते, तेच आता त्याला येशूच्या जवळ नेत होते. मानवी प्रवृत्ती अशीच आहे, लगेच ती बदलत असते. त्याला गप्प करणारे आता त्यालाच घेऊन येशूकडे जात होते. आणि त्याला ठाऊक होतं तो आंधळा आहे म्हणून त्याचा हात पकडून ते कदाचित त्याला येशूकडे घेऊन गेले. आणि येशू त्याची परिस्थिती पाहून, तो आंधळा आहे हे माहीत असून सुद्धा त्याला प्रश्न विचारतो, मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आपल्याला वाटेल की येशूला दिसत नाही का तो आंधळा आहे, परंतु आपल्याला देखील प्रभू गृहीत धरत नाही. त्यामुळे एके ठिकाणी प्रभूनं सांगितलेलं आहे, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. आपल्याला नक्की काय हवं आहे हे आपण मागितलं पाहिजे. स्पेसिफिक, विशेष रीतीनं हे मला हवं आहे हे प्रभूकडे मागितल्यानंतर ते मला प्रभूकडून मिळेल या विश्वासाने ते आपण मागत असतो. आणि मग ते प्रभू त्याच्या वेळेमध्ये त्याच्या पद्धतीनं ते देत असतो. आणि म्हणून जेव्हा तो म्हणाला, तो भिकारी माणूस म्हणाला की आंधळा म्हणाला, प्रभू मला पुन्हा दृष्टी यावी. प्रभूनं तुला दृष्टी येवो, तुझ्या विश्वासानं तुला बरं केलं आहे, ही 2 वाक्य म्हटली. तुला दृष्टी येवो, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे. आपला विश्वास किती आहे
त्यावरून आपण एखादी प्रार्थना देवाकडे करतो, ती मान्य होते की नाही हे देखील आपण जाणून घेतलं पाहिजे. मी मागतोय परंतु बहुतेक मिळणार नाही. मला नाही वाटत मला प्रभू येशू हे देईल. ही आपली विश्वासाची पातळी असली तर मग तो चमत्कार होऊ शकत नाही. परंतु होय, मी जे मागत आहे ते माझा प्रभू मला देईलच. त्याची इच्छा असली आणि ते माझ्यासाठी योग्य असलं ते मला मिळणारच. या विश्वासाने आपण जेव्हा मागतो तेव्हा ते आपल्याला प्रभू देत असतो. आता ह्या बार्टिमेअसला, ह्या आंधळ्या भिकाऱ्याला केवळ शारीरिक दृष्टी लाभली नाही. कारण आपण पाहतो की त्या क्षणी त्याला दृष्टी आली आणि तो देवाचा महिमा वर्णित त्याच्या मागे चालू लागला. म्हणजे तो त्याचा शिष्य बनला. तो त्याचा शिष्य बनला. हा येशूचा आलेला पहिला अनुभव आणि त्याने ताबडतोब येशूला अनुसरण्याचा निर्णय घेतला. तो बाहेर जाऊन काही करू शकला असता. लोकांना, त्यांच्या घरच्या माणसांना सांगू शकला असता की बघा येशूने मला बरं केलं. ते त्याने सांगितलं असणारच. लोकांनी पण पाहिलं. त्याने जाऊन त्यांच्या घरच्या माणसांना सांगितलं असेल. परंतु आता त्याला एक आध्यात्मिक दृष्टी देखील प्राप्त झालेली होती. म्हणून तो येशूचा अनुयायी झाला. ही त्याची पहिली प्रीती. ह्याविषयी आजच्या पहिल्या वाचनामध्ये, प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये संत योहानामार्फत त्या काळातील जे भाविक ख्रिस्ती झालेले होते, परंतु त्यांनी येशूवरील श्रद्धा सुरुवातीला आनंदाने स्वीकारली आणि अतिशय उत्साहानं ते ख्रिस्ती धर्म पाळत होते. परंतु कालांतरानं त्यांच्यामध्ये शिथिलता आलेली होती. त्यांनी पहिली प्रीती सोडून दिलेली होती. म्हणून प्रभू येशू संत योहानामार्फत त्यांना सांगत आहे की तुम्ही जे परिश्रम घेतले ते मी पाहिलेले आहेत, तरी देखील तुम्ही जी पहिली प्रीती सोडली ती सोडायला नको होती. फर्स्ट लव. एखादा माणूस प्रेमामध्ये पडतो, एखादा तरुण किंवा तरुणी प्रेमामध्ये पडते, ती भावना वेगळी असते आणि कालांतराने लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर रुटीन सुरू होतं. दैनंदिन कामं, रोजची कामं सुरू होतात. तेव्हा ती प्रीती अनेक जण विसरतात. म्हणून अनेक विवाहित जोडप्यांमध्ये वितुष्ट येतं, कारण त्यांनी पहिली प्रीती सोडलेली असते. आणि म्हणून आपण येशूवरील देखील आपली जी पहिली प्रीती आहे, जो अनुभव कदाचित आपल्याला एखाद्या रिट्रीटमध्ये येऊ शकतो, तो अनुभव ताजातवाना ठेवण्यासाठी सातत्याने प्रभूच्या सान्निध्यात राहणं, प्रार्थना करणं, रोजरी असो किंवा त्याच्याबरोबर वैयक्तिक प्रार्थनेमध्ये सुसंवाद साधणं, हे चालू राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. तरच ही प्रीती आपल्यामध्ये केवळ चालू राहील एवढंच नव्हे, तर ती वाढत राहील. आणि म्हणून आज आपल्याला ही आध्यात्मिक दृष्टी प्राप्त व्हावी, जी संत मार्गरेट आणि संत गर्ट्रूड ह्यांना प्राप्त झालेली होती, ती आपल्याला देखील प्राप्त व्हावी. म्हणून त्यांच्याच मध्यस्थीनं आपण आजच्या मिसामध्ये एकमेकांसाठी प्रार्थना करूया. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळविलेली ही भाकर घेऊन आम्ही तुला अर्पण करीत आहोत. पृथ्वीने दिलेले व मानवाच्या परिश्रमाचे हे फळ आम्हासाठी जीवनदायी भाकर होईल. परमेश्वर सदैव सुवंदित असो. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळविलेला हा द्राक्षरस घेऊन आम्ही तुला अर्पण करीत आहोत. द्राक्षवेलीने दिलेले व मानवाच्या परिश्रमाचे हे फळ आम्हासाठी आध्यात्मिक पेय होईल. परमेश्वर सदैव सुवंदित असो. बंधुभगिनींनो, आपले बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केल्या बलिदान प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव सदा सर्वदा होऊन
आमचे व त्याच्या पवित्र सभेचे कल्याण हो. हे दयाळू परमेश्वरा, प्रभू ख्रिस्त शरीर विधीमध्ये आम्ही ख्रिस्ताच्या मृत्यूची घोषणा करतो. आमच्या ह्या दानांचा स्वीकार कर व ख्रिस्ताचे भक्तिपूर्वक अनुकरण करण्यास आम्हाला सहाय्य कर. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचं अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वर, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. तुझ्या संतांचा सन्मान हा तुझाच सन्मान आहे. तुझ्या कृपादानामुळेच ते या सन्मानाला पात्र ठरले. त्यांचे या जगातील जीवन तू आमच्या समोर एक आदर्श म्हणून ठेवले आहेस. आमचा त्यांच्याबरोबर संबंध ठेवून तू त्यांच्याशी आमचे मैत्रीचे नाते जोडले आहेस. त्यांच्या प्रार्थनेमुळं तू आम्हाला शक्ती व संरक्षण देतोस. तुझे साक्षीदार बनलेला हा संतांचा समुदाय विजयाकडे वाटचाल करण्यास आम्हाला प्रेरणा देतो. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्याच्या सार्वकालिक आनंदात सहभागी होण्यासाठी आम्हाला प्रवृत्त करतो. म्हणून सर्व दूत, महादूत आणि स्वर्गातील सर्व संतगण यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गात म्हणतो. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवे अखंड भरली आहेत. परम स्वर्गात जय जयकार. परम स्वर्गात जय जयकार. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवतं. स्वेच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्यानं भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्यानं प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण मरण पावला, पावला, ख्रिस्त ख्रिस्त जिवंत जिवंत झाला, ख्रिस्त ख्रिस्त पुन्हा पुन्हा येईल. येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेनं एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे आर्चबिशप फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात तू उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर.
त्यांना व ख्रिस्तवासी झाले तो सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन करू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांचं आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा होवो तुझा आठव. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने सावकाशपणे प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेनं वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्यानं पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडं पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडं पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास प्रेमभरानं शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, प्रभू, तुझा स्वीकार कराव्यास पात्र नाही, फक्त एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. आपण प्रार्थना करूया.
शिष्यांनी प्रभू येशूला भाकर मोडताना ओळखले. हे प्रभू, पवित्र साक्रामेंताद्वारे तू आमचं पोषण करतोस. तुझे आम्ही आभारी आहोत. तुझा पवित्र आत्मा आम्हावर पाठव. एक मनानं तुझी सेवा करण्यास आम्हाला या स्वर्गीय भाकरीच्या कृपादानानं सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. ईश्वरी पाचारणासाठी प्रार्थना. प्रभू, आमच्या सनातन मेंढपाळा तुझ्या हाकेला होकार देण्यासाठी आमच्या युवक युवतींना धैर्याची देणगी दे. त्यांची हृदय महान ध्येयासाठी आणि गोष्टींसाठी खुली कर. श्रद्धावंतांच्या सुपीक भूमीत परमेश्वराच्या पाचारणाचे बीज अंकुरित होत असते. म्हणून तुझ्या अनुयायांना तुझ्या हाकेला होकार देऊन परस्परावर प्रेम करण्याची प्रेरणा दे. धर्मग्रामात पाळकीय कार्य करणारे फादर्स, व्रतस्थ जीवन जगणारे आणि कौटुंबिक जीवन जगणारे अशा सर्वांनी युवक युवतींना उदात समर्पित जीवनाचा स्वीकार करण्यास प्रवृत्त करावे. म्हणून त्यांच्यात आत्मविश्वास उत्पन्न कर. त्यांना तुझी कृपा दे. तुझ्या करुणेचे, सत्याचे, न्यायाचे आणि शांतीचे साम्राज्य उभारण्यासाठी आम्ही सतत हातभार लावावा. म्हणून प्रार्थना व साक्रामेंते याद्वारे आम्हाला येशू ख्रिस्ताबरोबर एकरूप कर. आमेन. करोना विषाणूमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना विषाणूमुळे बाधित झालेल्या ह्या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना विषाणूमुळं निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजारानं पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीनं याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टर्सच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांनी या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आमेन. मृतांसाठी प्रार्थना. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता दयासागर परमेश्वर ह्याचा गौरव असो. आपले बंधू स्वर्गवासी क्लेमेंट अलोस, त्याचप्रमाणे आपल्या दफनभूमीत चिरविश्रांती घेणाऱ्या आपल्या बंधू भगिनींसाठी आपण प्रार्थना करूया. मृत्यूमुळे माणसाच्या जीवनाचा शेवट होत नाही, तर त्यात फक्त बदल होतो. मृत्यूनंतर अनंत काळच्या शाश्वत जीवनाला सुरुवात होते, ही आपली ख्रिस्ती श्रद्धा आहे. हे प्रभू, तू म्हणाला होतास, पुनरुत्थान व जीवन मी आहे. माझ्यावर श्रद्धा ठेवणारा जरी मरण पावला तरी तो जगेल, त्याला सार्वकालिक मृत्यूचा अनुभव येणार नाही. प्रभू, तुझा मित्र लाजरस मरण पावला तेव्हा तू रडलास. आमच्या दुःखात तू आमचे सांत्वन कर, अशी आम्ही श्रद्धेनं प्रार्थना करतो. हे प्रभू, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्याची आमच्या बंधुभगिनींची इच्छा होती, म्हणून त्यांच्याकडून घडलेल्या अपराधांची त्यांना दयेनं क्षमा कर. ख्रिस्तावरील श्रद्धेमुळं ते तुझ्या प्रजेमध्ये सामावले होते. आता त्यांना प्रेमाने व दयेने तुझ्या संत गणात समाविष्ट कर. हे पित्या, सांत्वनकर्त्या परमेश्वरा, तुझ्या या लोकांचे त्यांच्या दुःखात सांत्वन कर. आमेन. एकत्र. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. प्रिय बंधुभगिनींनो, गेले 3 दिवस आपण महाराष्ट्र प्रादेशिक कॅरिझमॅटिक संमेलनामध्ये सहभागी होत आहात. आजचा शेवटचा दिवस आहे. सकाळी 11 वाजल्यापासून सुरुवात होईल आणि आरोग्यदानासाठी देखील विशेष प्रार्थना करण्यात येणार आहे. आपण त्यामध्ये सहभागी व्हावं. जे आपले कुटुंबातील इतर सभासद नातेवाईक असतील त्यांना देखील ह्याची कल्पना द्यावी, ही आपणास विनंती.
तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे मी, जाऊ कुठे मी, राहू कुठे. तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. विरह तुझा रे नरक भयंकर, भासे प्रलयान लपेटे. तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे मी, जाऊ कुठे मी, राहू कुठे. तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे.